या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर कोण जाईल तुम्हाला काय वाटतं? आयुष जातील, ओमकार जाईल की दीपाली सय्यद जातील? तुम्हाला काय वाटतं कोण जाईल? माझ्या प्रिडिक्शन मी व्हिडिओच्या शेवटला नक्की सांगेल. त्याआधी आपण आज वोटिंग ट्रेंड्स पाहूया की कोणाला किती वोट्स भेटलेत आणि आजच्या दिवसापर्यंत कोणाला जास्त वोट्स भेटलेत आणि कोण सगळ्यात खाली आहे. तर सुरू करूया. तर सर्वात वरती ॲज युजल आहे दिव्याताई शिंदे. तुम्हाला दिव्याबद्दल एक मी गोष्ट सांगतो. जर हे बिग बॉस वोटिंगनुसार जर चालू राहिलं शेवटपर्यंत तर टॉप 5 मध्ये दिव्या शिंदेचं नाव असणारच. कारण त्याचे फॅन फॉलोविंग नेक्स्ट लेवल आहे. नेक्स्ट म्हणजे यार तुम्हाला मी काय सांगू, कोणत्याही व्हिडिओमध्ये जा, कोणत्याही रीलमध्ये जा, खाली कमेंट्समध्ये जाऊन तुम्हाला जर दिव्या शिंदेचं नाव नाही दिसलं तुम्ही नाव बदलेल माझं, दिव्याचं नाही. मान्य ती माझ्या गाववाली आहे, बट त्याची फॅन फॉलोविंग आणि तिला ऐकणारे लोक खूप आहेत, तिला मानणारे सुद्धा. सो त्यांची फॅन फॉलोविंग वेगळ्याच लेवलला चाललेली. वोटिंग ट्रेंडनुसार 2 नंबरला आहे राकेश बापट, बिग बॉसचा लाडका, खूप जास्त लाडके, त्याला बाहेर नाही काढू शकत लवकर, त्यामुळं आणि तसं पण वोटिंग त्याला चांगली भेटलेली आहे. 3 नंबरवरती आहे सचिन कुमावत, महाराष्ट्राचे लाडके, माझे पर्सनल फेवरेट. ॲज अ पर्सन म्हणून मला तो माणूस खूप आवडतो. गेमचं द्यावं सोडून, गेम त्या माणसाला समजता का नाही समजत, खेळ म्हणजे खेळतोय की नाही खेळतोय तो माणूस, तो जाऊ द्या. ॲज अ पर्सन तो खूप चांगला आहे. 4 नंबरवरती आहे रोशन भजनकर, तुमचा आवडता, सर्वांचा आवडता, विदर्भाचा लाडका रोशन भजनकर. त्याला थोडा गेम लेट समजत चाललाय, बट तो गेममध्ये आहे, तो खेळतोय आणि तो टॉप 5 मध्ये नक्की असेल कन्फर्म, त्याच्या फॅन फॉलोविंगच्या बेसवरती. 5 नंबरवरती आहे सर्वात शॉकिंग नाव, जे मला पटणार नाही, म्हणजे ओमकार राऊत हा 5 वरती. कसं काय काय माहिती, ही जनतेला माहिती. आय नो की आजकाल तो खूप चांगला खेळतोय, सुधरत चाललाय ॲज अ गेमच्या पर्स्पेक्टिव्हने, बट ओमकार राऊत 5 नंबरवरती शॉकिंग आहे. 6 वरती आहे प्रभू शेळके, आपला छोटा डॉन, लाडका डॉन, काय म्हणायचं ते म्हणा. 7 वरती आहे अनुश्रीताई. मी तिला ताई का म्हणतोय, तिच्या आईच्या गावात यार, मला लय राग येतो तिचा. कारण उगाच आहे ना असं काय म्हणतात त्याला, उगाच आहे ना असं काड्या करायची सवय लागली आहे त्या पोरीला. आता ती आधीपासून आहे का बिग बॉसमध्ये तिने कॅरेक्टर पकडले आय डोंट नो, बट तिची ती सवय खूप घाण आहे, खूप घाण. नंतर 8 वरती आहे आयुष आणि 9 वरती आहे दीपाली सय्यद. आणि ह्या दोघांमध्ये कोणीतरी जायला बसलंय जर वोटिंगनुसार गेलं तर. बिग बॉसवाले आम्हाला माहिती, तुम्हाला माहिती कसे आहे ते, त्यांच्या मनानेच लोक बाहेर घालतात, त्यांना वोटिंगचं वगैरे पडलेलं नसतं. ती वोटिंग आपल्याला दाखवत पण नाही किती पडलेत, किंवा त्यांचे फायनल वोटिंग आपल्याला समजत पण नाही. सो त्यांच्यानुसार जर त्यांना घालवायचं असेल ते दिव्याला पण घालवतील. ते 1 नंबरची गेलेली केस आहेत ती सगळी, बट दिव्याला नाही घालवायची. आयुष किंवा दीपाली सय्यद. आजच्या प्रोमोमध्ये जी भांडणं झाली त्याच्यावर मला वाटत नाही की दीपाली ताई बाहेर जातील, आयुष जायला बसलाय. तर सगळ्यात जर ट्विस्ट आला, ओमकार राऊतच बाहेर गेला तर काय करणार, हा मॅटर होऊ शकतो. कारण ह्या आठवड्यात थोडं सांगणं अवघड आहे, कारण दीपाली सय्यद, आयुष या दोघांना खूप कमी वोट्स आहेत. दोघांमध्ये कोणाला घालवतात ते काय माहिती, पण एकाला तरी घालवणार. मला एक गोष्ट कळत नाही तुमच्या सगळ्यांकडून, की तुम्ही शो का पाहताय हा, म्हणजे हा एवढा फ्लॉप सीझन तुम्ही पाहताय का? मला रिझन सांगा भाई कमेंट्समध्ये तुम्ही, मला ऐकायचंय. आता तुम्ही म्हणशाल तू का पाहतोय, माझ्या पोटापाण्याचा प्रश्न आहे, मला सबस्क्रायबर्स पाहिजेत, मला युट्यूबला 500 सबस्क्रायबर करायचे. ते एक कारण आहे भाई, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवतोय. ते बनवण्यासाठी मला कंटेंट पाहिजे, तो कंटेंट मी बिग बॉसमध्ये पाहून घेतोय. म्हणून तुम्ही एकटा एक माझ्यासारखे अजून 100-200 जण असतील जे कंटेंट बनवण्यासाठी बिग बॉस पाहतात. तुमचं काय, तुम्ही का पाहताय, नका पाहू. हा सीझन देण्याला भंगार आहे 1 नंबरचा. त्याच्यातली ती रुचिता 1 नंबरची टिंब आहे. तर मला लय राग येतोय रे, मी काय बोलत नाही, बट तिच्यासारखी ना मेंटल माणूस मी नाही जिंदगीत पाहिला. किती किती हार्डावड आहे रे. ती नाचते वगैरे भारी, जेव्हा सकाळ सकाळी उठते 9 वाजता 8 वाजता, काय त्याचं गाणं वाजतं, नाचते वगैरे भारी. तिचे असे मूव्स दाखवले ना, म्हणजे हाताचे, पायाचे, कमरेचे, मस्त 1 नंबर. तिचा चेहरा दाखवला का मला राग येतो, तिचा आवाज ऐकला का मला राग येतो. यार किती ओरडते, विनाकारण ओरडते. ज्या टॉपिकला बिना बुडाचे टॉपिक असतात ना, त्या टॉपिकला पण ती भांडते. काही गरजच नाहीये. ती तशीच, ती तन्वी तशीच, आणि ती अनुश्री तर आता मी कायच बोलू. आणि ती अनुश्री म्हणते मी अशीच आहे, मी अशीच वागणार, मी बाहेर पण अशीच आहे, तू जा घरी. तू म्हणताय काय ग पोरगे, काही आवडपणा करते. बरं जाऊ द्या, वोटिंग ट्रेंड्सवरती परत येऊया आपण. तर वोटिंग ट्रेंडनुसार घराबाहेर जाते आयुष किंवा दीपाली सय्यद. पण जर ट्विस्ट आला तर मग ओमकार, बस. पण मला आयुष तर थोडं अवघड वाटतं, या संपत आला असं वाटतं. आयुष जाऊ शकतो, कारण पहिल्यांदा पण मुलगीच घालवली राधा, दुसऱ्या वेळेस मुलगीच घालवली सोनाली, तिसऱ्या वेळेस पण दीपाली सय्यद मुलगी नाही घालवणार रे. तिथं आधीच लय पोर आहेत, आता कशाला उगाच, त्यापेक्षा राहू दे तिला. आयुषला घालवा किंवा ओमकारला घालवा. कदाचित आयुष किंवा ओमकार ह्या दोघांच्या मैत्रीमधलं एक जाणार, आणि जो जाणार तो गेला, आणि जो आतमध्ये थांबणार तो खूप जास्त रडणार, कारण त्या दोघांनी एकमेकाला नॉमिनेट केलंय. एका वोटने काही फरक नाही पडला, बट वाईट वाटणार. माझ्यानुसार आयुष घराबाहेर जातोय. तुम्ही तुमचं मत सांगा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. मी तुमच्या कमेंट्सला नक्की रिप्लाय देईन. थँक्यू.